निर्भीड स्वराज्य टीव्ही, पर्याय आमचा, निवाडा तुमचा। गेल्या 6 ते 7 दिवसांअगोदर अतिवृष्टीने बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आणि खामगाव तालुक्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात शेती आणि घरांचे नुकसान झालेले आहे। दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव खामगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केलं की नुकसान भरपाई हमखास मिळेल। नुकसान भरपाई संदर्भात त्यांनी कृषी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, कृषी अधिकारी, ग्रामविकास अधिकाऱ्यांसह सर्व शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात। हे बघा, 7 जुलै रोजी खामगाव तालुक्यामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये जवळपास मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी खरडून गेल्या, फळबागांचं नुकसान झालं। शेतीमध्ये या ठिकाणी लोकांचे, कोणाचे ठिबक असेल, स्प्रिंकलर असतील, ते सुद्धा त्या ठिकाणी वाहून गेलेत। अनेक विहिरीसुद्धा नदी काठावरच्या त्या ठिकाणी या पावसापुरामुळं त्या ठिकाणी खचल्यात। आज या ठिकाणी म्हणजे दुसऱ्या दिवशी 8 तारखेला आपले स्थानिक आमदार आकाशदादा फुंडकर यांनी सगळ्या भागाची पाहणी केली, पण त्यांना अधिवेशन आणि तुम्हाला माहिती आहे विधान परिषदेचं मतदान ते केलं। मीही माझं त्या ठिकाणी त्रिपुरामध्ये दौरा होता, तो आटपून आज या ठिकाणी आलो असताना हे सगळं पाहिलं। आज अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि संपूर्ण अधिकाऱ्यांना व्यवस्थित याचे पंचनामे करण्याच्या संदर्भातल्या सूचना आम्ही त्या ठिकाणी गेल्या। खरडून गेलेल्या जमिनी असतील, वाहून गेलेली काही त्या ठिकाणी पिकं असतील, शेतीमध्ये साचलेलं पाणी असेल, विहिरी त्या खचलेल्या असतील, गावामधल्या काही घरांमध्ये पाणी गेलं असेल, कुटुंब विस्थापित झालेले असतील, तर जे लोक शासकीय निकषाप्रमाणे मदतीला पात्र आहेत त्यातला एकही व्यक्ती किंवा एकही शेतकरी सुटता कामा नये, अशा प्रकारच्या सक्त सूचना आज आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। आणि पंचनाम्याची काही कामं झालेली आहेत, काही अजून पंचनामे शेतकऱ्यांचे बाकी आहेत। लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याच्या संदर्भात सुद्धा आम्ही बोललेलो आहोत। बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा। पाहत राहा निर्भीड स्वराज्य।